श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष, तुमचे उत्तम काम पाहून कार्यालय व्यवस्थापन तुम्हाला बढती, प्रोत्साहन रक्कम, पुरस्कार इत्यादी देऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर प्रदर्शनाचे फळ मिळेल. स्कॉलरशिप व अर्थसहाय्य मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल. अति आत्मविश्वास तुमच्यासाठी घातकही ठरेल. या सप्ताहात तुम्हाला संबंधात संतुलन राखत पुढे जाण्याची गरज असेल. तुमच्या वागण्या बोलण्यामुळे एखाद्याचे मन दुखावू शकते. याबाबत आपण दक्ष राहायला हवे. आपण संबंधांबाबत विनाकारण चिंता करू शकता, ज्यामुळे तुम्ही मानसिक रूपात विचलित व्हाल. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. मानसिक दबावात विवेक बुद्धीचा वापर करा, कारण या काळात तुम्ही आक्रमक होऊ शकतात. वडिलांची तब्येत तुम्हाला काही काळ त्रस्त करू शकते. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करावी. वृषभ, नोकरदारांना पैसा कमावण्याची सुवर्ण संधी मिळेल. तसेच कमी खर्चामुळे पैशाची बचतही होईल. या काळात व्यवसायी निमित्ताचा प्रवास फायदा करून देईल. नोकरी बदलास अनुकूल काळ आहे. कमिशन धंद्यात फायदा होईल. परदेशचा व दूरचा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्हिसा मिळवण्यात तुम्हाला यश मिळेल. प्रेम संबंधात चढ उताराची शक्यता खूपच कमी दिसून येत आहे. शक्य असल्यास सर्व संबंधात संवाद वाढवावा. मित्र आणि भावांसोबत वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. यावेळी विरोधक चाल खेळण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. या सप्ताहात तब्येतीची चिंता राहील. वाढते खर्च व मर्यादित उत्पन्न यामुळे मानसिक प्रेशर येऊ शकते. पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे. यामुळे बाहेरचे खाणे टाळावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात एखाद्या मंदिरात जाऊन धान्य वाहून आपली मनोकामना बोलावी. मिथुन, नोकरदारांनी सावधपणे काम करावे, कारण विरोधक चाल चालू शकतात. शेअर व सट्टा बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी. यावेळी कोणावरही अंधविश्वास करू नये. तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अनुकूल काळ आहे. नात्यांबाबत या सप्ताहात संतुलित आचरण अत्यंत आवश्यक आहे. नात्यांबाबत ज्या समस्या चालू होत्या, या सप्ताहात त्या बऱ्याच प्रमाणात सुटलेल्या दिसून येत आहेत. तसे या सप्ताहात घरातील वडीलधाऱ्यांकडे दुर्लक्ष तुमच्यासाठी नवी समस्या उभी करू शकते. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. मानसिक दबावात विवेक बुद्धीचा वापर करावा, कारण या काळात तुम्ही आक्रमक होऊ शकतात. कामाच्या भारामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. तुम्हाला पोटदुखी समस्या सतावू शकते. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात रोज सकाळी गुळण्या करून थोडासा मध चाटावा. कर्क, या सप्ताहात विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व मित्रांसोबत भटकत राहणे थांबवावे. व्यावसायिकांचा अर्थप्रवाह संथपणे चालू राहील. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःच्या फायद्या तोटाचा विचार करावा. वरिष्ठांसोबत तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध मधुर राखण्यासाठी
तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. बंधूसोबत एखाद्या प्रकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. अस्पष्ट बोलून गैरसमज होणार नाही याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. वैवाहिक जीवन सामान्य राहील. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील, परंतु गॅस, ॲसिडिटी सारख्या पोटांच्या व्याधींपासून सावध राहायला हवे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात गृहस्वामिनीने आपल्या जेवणातून गाय, पक्षी व कुत्र्यासाठी काही अंश काढून त्यांना नियमितपणे खाऊ घालणे. सिंह, नोकरदारांसाठी हा सप्ताह अनुकूल आहे. बढती व पगारवाढीचा योग जोडून येऊ शकतो. नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळू शकते. व्यावसायिक एखाद्या उत्तम जागी गुंतवणूक करू शकतात. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करायला हवा. तुमच्या प्रेम संबंधात गोडवा राहील. तुम्ही इतर साधनांच्या माध्यमातून सतत आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहाल. तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही तुमचे परिचित, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी उत्तम प्रकारे वागण्याचा प्रयत्न करायला हवा. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. फक्त तुम्ही उत्तम आरोग्यासाठी आपला राग व अहंकार सोडायला हवा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात सकाळी स्नानानंतर पिंपळाला पाणी व शनिवारच्या दिवशी दूध व गूळ, साखर मिश्रित पाणी वाहणे. कन्या, शेअर बाजार, व्याज, कमिशन आधारित कामात विशेष लाभाची शक्यता आहे. जर खूप काळापासून उधारी राहिली असेल तर ती मिळवण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला यावेळी अभ्यासाची चिंता जास्त सतावत राहील. व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास केल्यास नक्की यश मिळेल. प्रियपात्रासोबत संबंध अनुकूल बनवण्यासाठी वागण्या बोलण्यावर ताबा ठेवावा. छोट्या छोट्या गोष्टी व गैरसमजामुळे तणाव उत्पन्न होणार नाही याबाबत दक्ष राहावे. आपण आपल्या प्रिय पात्रासोबत फिरायला जाऊ शकता. दागिने व सौंदर्य साधनांवर खर्च करू शकतात. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. रस्ता ओलांडताना व वाहन चालवताना सावध राहावे, अन्यथा दुखापत होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात घरात संध्याकाळी देवाऱ्यात धूप दिवा लावणे. तुळा, तुम्ही तुमच्या व्यवसायाचा वेगाने विस्तार कराल. यामुळे आपल्या कंपनीचा टर्नओव्हर वाढेल. तुमचा ग्राहक आधार मजबूत होईल. जमीन, घर व इतर स्थावर मालमत्तेसंबंधित व्यवहारातून फायदा होईल. वारसा हक्काच्या संपत्तीतून अचानक मोठा फायदा होईल. प्रेम संबंधात सुख शांती टिकून राहील. जर संबंधात पूर्वीपासून तणाव असेल तर तो या सप्ताहात संपेल. मुलांकडून मान सन्मान व प्रेम लाभेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मजबूत असेल. तसेच आपसातील सामंजस्य वाढेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. खाण्यापिण्यावर ताबा ठेवावा. प्रवास दरम्यान दुखापत होण्याची शक्यता दिसून येत आहे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात बुधवारच्या दिवशी गायीला ताजे गवत दिल्यास नेहमी समृद्धी राहील. वृश्चिक, या सप्ताहात
नोकरीत बदल व बदली होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन स्वतःला बदलासाठी तयार ठेवा. नोकरदारांना हाताखालील कर्मचाऱ्यांविषयी अज्ञात भीती वाटेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रवासाला जाणे टाळून अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे. नात्यांसाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असला तरी आपण प्रेमसंबंधाबाबत काही कारणांमुळे चिंता करीत राहाल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांची मदत मिळेल. तुम्ही कौटुंबिक वादापासून दूर राहायला हवे. यासाठी कोणत्याही अनावश्यक गोष्टीला महत्त्व देणे टाळायला हवे. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. तुम्हाला थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. सुदृढ राहण्यासाठी तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलण्याचा विचार करू शकता. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय शुक्ल पक्षाच्या सोमवारी संध्याकाळपूर्वी 1 मूठ तांदूळ लक्ष्मी मातेचे स्मरण करीत नदीत सोडल्यास धनलाभ होईल. धनु, आपले मन इतर कामात जास्त रुची घेईल, ज्यामुळे आपण आपल्या विद्याभ्यासाकडे पुरेसे लक्ष देऊ शकणार नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर त्यासाठी खूप परिश्रम करण्याची गरज आहे. उत्पन्नात व संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रेमसंबंधात पुढे जाण्यासाठी अनुकूल काळ आहे. तुम्ही प्रियजनांसोबत आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवू शकतात. डेटिंगवर जाण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. तुमच्या प्रेमसंबंधात विरोधक आड येऊ शकतो. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. वेळी अवेळी जेवण घेणे टाळावे आणि खूप सारे पाणी प्यावे. सोबतच प्रवासात सावध राहावे. मानसिक व्यग्रता, मूत्राशय संबंधित त्रास सतावू शकतो. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय एका भांड्यात पाणी घेऊन त्यात चंदन, फूल, अक्षता टाकून सोमवारी सकाळी वडाच्या झाडाच्या मुळांना बहावे. मकर, या सप्ताहात व्यवसायात फायद्याची अपेक्षा आहे. नोकरदार जातकांसाठी प्रगतिशील काळ आहे. तुम्ही योग्य संधी ओळखून फायदा घेण्याचा प्रयत्न कराल. शेती व त्या संबंधित उत्पादनांत लाभाची आशा आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात कठोर परिश्रम करायला हवेत. प्रेमसंबंधात तुम्ही पुढे जायला हवे. प्रियजनांची भेट व त्यानिमित्ताने खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या इतर नात्यांमध्येही सुधारणा होताना पाहायला मिळेल. प्रियजनांसमोर तुमच्या प्रेमाचा प्रस्ताव मांडू शकतात व सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात नियमितपणा आणायला हवा. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. विनाकारण रागावू नये आणि स्वतःला शांत राखण्याचा प्रयत्न करावा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने तिजोरीत स्फटिकाचे श्रीयंत्र व मंगल पिरॅमिड स्थापन करावे आणि रोज त्याला धूप दीप दाखवावे. कुंभ, या सप्ताहात तुम्ही तुमच्या आवडत्या विषयात प्रगती करू शकतात. तुम्हाला कमी कष्टात अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही जमिनी संबंधित सौद्यात फायदा मिळवू शकता. व्यावसायिक प्रकरणात तुमचा विवेक काम करेल. सरकारी कामेही वेग घेतील. तुम्ही नव्या लोकांच्या संपर्कात याल व त्यांच्याविषयी तुमच्या मनात प्रेम निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी प्रवासाला जाण्याचे प्रबळ योग आहेत. भेट व डेटिंगवर तुम्ही
विशेष लक्ष द्या. तर नात्यांमध्ये पूर्वीपासून तणाव चालू असेल तर तो यावेळी दूर होईल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय कर्जमुक्ती मिळवण्यासाठी लाल कपडे घालावेत. मीन या सप्ताहात व्यवसायात धीर धरून मार्गक्रमण करा. काळ जाईल तस तसा फायदा वाढत राहील. जे जातक आयात निर्यातीच्या कारभारात आहेत त्यांनी सावधपणे पुढे जायला हवे. स्पर्धा परीक्षा व डिस्टन्स लर्निंगसाठी हा काळ अनुकूल आहे. अभ्यासाबाहेरील विषयात प्रगतीसाठी प्रयत्न करावा. या सप्ताहात तुमचे प्रेम संबंध उत्तम स्थितीत राहणार आहे. नात्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे. यावेळी संबंध फुलांप्रमाणे फुलतील आणि जिव्हाळ्याचा सुगंध पसरवतील. तुम्ही नात्यांच्या मोर्चावर जास्त काळ देण्याची गरज असणार आहे. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. मानसिक दडपणात विवेक बुद्धीने वागावे, कारण सध्या तुम्ही आक्रमक होण्याची शक्यता आहे. कामाच्या वाढत्या व्यापामुळे तुम्हाला या महिन्यात जास्त थकवा जाणवेल. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय हनुमंताच्या चरणी मंगळवारी व शनिवारी तेल शेंदूर वहावे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.